कडक सॅल्यूट टू मिसेस रेवती. रेवती तसं पाहिलं तर हे दक्षिण भारतातलं मुलींचं ठेवलं जाणारं एक कॉमन नाव. आपल्याला श्रीकृष्णाबद्दल बरीच माहिती आहे, म्हणून या रेवती नावाशी श्रीकृष्णाचा जवळचा संबंध असल्याबद्दल साहजिकच बोलावंसं वाटतं. श्रीकृष्णाचे बंधू बलराम, त्यांच्या पत्नीचं हे नाव, श्रीकृष्णाची वहिनी या नावाने जगणारी ही रेवती पोलीस डिपार्टमेंटची एक कॉन्स्टेबल ॲट द टाईम ऑफ कोरोना 2020ची, सध्या ती हेड कॉन्स्टेबल असावी. तामिळनाडूमध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये जयराज आणि बेनिक्स या बापलेकांना पोलीस कस्टडीमध्ये असताना अतोनात छळ केला, मारहाण केली, म्हणून या 9 पोलीस लोकांना फाशीची शिक्षा सुनावलेली सर्वश्रुत आहे. ही फाशीची शिक्षा ही रेअर कशी सिद्ध झाली? जेव्हा सगळ्यांनी ही केस वॉशआउट करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेले होते, कुठल्याही पद्धतीने पुरावे तिथं मिळत नव्हते, अशा वेळेस तिथं उपस्थित असलेली 2020 साली त्या घटनेच्या दिवशी, ज्या दिवशी या बापलेकाला अरेस्ट करून आणलं गेलं, ज्या दिवशी तो सब इन्स्पेक्टर, त्याच्या हाताखालचा इन्स्पेक्टर श्रीधर, SI कोणी बालकृष्णन आणि अजून त्यांची टीम, या लोकांनी या दोघांना जेव्हा मारहाण सुरू केली, अक्षरशः दारू पीत पीत त्याला मारत होते. त्यांना इतका त्रास झाला, अर्धमेले झाले, ते सेमी अनकॉन्शियस झाले. हे जेव्हा त्या रेवतीला कळलं, तेव्हा तिच्यातली एक स्त्री, एक माता, ती जागृत झाली आणि ती प्रेमाने त्यांना विचारू लागली, कॉफी हवी आहे का, पाणी हवं आहे का. कॉफी त्यांनी त्याला ऑफर केली त्या दोघांना, या रेवतीनी, तर ती कॉफी लाथाडली गेली याच पोलीस लोकांकडनं आणि हिला धमकावलं गेलं. इवन त्यांचा डेथ झाल्यानंतर त्या दोघांचा एक दिवसाआड एक जण गेलाय, आज एक जण, उद्या एक जण. या बाप लेकाचा या पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला, हे सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्या, पण केस नीट स्टँड होत नव्हती. तेव्हा या रेवतीने त्या मॅजिस्ट्रेट यांच्याकडे विनंती केली, मी 1-2 मुलींची आई आहे, मला या नोकरीची गरज आहे, या दोन्ही गोष्टींची सिक्युरिटी जर मला मिळणार असेल तर मी घडलेला सगळा इतिहास इत्थंभूतपणे तुमच्यासमोर सांगायला तयार आहे. मित्रांनो, सर्व्हिसमध्ये असताना आपल्या वरिष्ठांच्या विरुद्ध असा बंड पुकारणं इतकं सोपं नाही आहे. त्यातल्या त्यात पोलीस डिपार्टमेंटमध्ये तर ही गोष्ट बिलकुल सोपी नाही आहे. त्यामुळे या रेवतीला कडक सॅल्यूट करतो मी माझ्या या चॅनलतर्फे. तिच्या या धैर्यासाठी, तिच्यातल्या त्या स्त्रीत्वाला, तिच्यातल्या त्या दाखवलेल्या ममत्वाला आणि तिच्यातल्या त्या एका पोलिसी धैर्याला असंच मी म्हणेन. वर्दीमध्ये जे धारिष्ट शिकवलं जातं तेच धारिष्ट तिने वापरलेलं आहे. प्रशिक्षणात जो जांबाजपणा मनामध्ये जसा बिंबवला जातो, तोच जांबाजपणा तिने आपल्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध सत्य तेजी वर्तवताना कधीही ती घाबरली नाही. फक्त आपल्या छोट्या मुलींची काळजी, शेवटी ती एक आई आहे म्हणून तिने ती भीक मागितली. प्रशासनाकडे तिने भीक मागितली की माझ्या या छोटुकल्यांचं भवितव्य जर तुम्ही नीट सिक्युअर करणार असाल, माझी नोकरी टिकणार असेल, तरच मी सगळं सांगते. आणि केवळ तिच्या या एव्हिडन्सवर, तिच्या या भरगच्च साक्षी पुराव्यांवर, त्यानंतर तिने हुडकून दिलेल्या DNA त्या दोघांचे मिळू नयेत अशी व्यवस्था या पोलीस अधिकाऱ्यांनी केली होती. सगळं रक्त, अमुक तमुक, त्यांच्या जखमातनं गळलेलं सगळं जे काही आहे, त्यांचे पडलेले केस, प्रत्येक पुरावा नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला होता. CCTV फुटेजसुद्धा सापडत नव्हतं, ते सुद्धा उडवलं गेलं होतं. अनेक लोकांना धमकावण्यात आलं होतं. म्हणजे अक्षरशः वरपर्यंत ज्यांचे हात होते त्या लोकांचं त्यांनी सहकार्य मिळवत या 9 लोकांनी
हे दोघांचे मृत्यू दडपण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस कस्टडीमध्ये मारहाण होणं आणि त्यामध्ये अशी काही मृत्यू होणं अशा तशा पूर्वी पण खूप घटना घडलेल्या आहेत. नाही असं नाही, फक्त चव्हाट्यावर येणाऱ्या घटना त्या तशा कमी असतात. विचार करा, दारूचे घोट पीत पीत 3-3 माणसं या दोघांवरती तुटून पडतात. रेक्टममध्ये लोखंडी रॉड टाकला जातो, रक्ताच्या चिळकांड्या उडतात, त्या रक्ताने थारोळ जमा होतं, त्या रूममधलं रक्त त्यांच्याच लुंगीने पुसायला लावतात. 2 वेळा ती रूम पुसली जाते, रक्त नष्ट केलं जातं, पुन्हा मारहाण सुरू होते, पुन्हा दारूचे घोट घेतले जातात. हे सगळं दृश्य पाहून अनावर झालं शेवटी या रेवतीला. शेवटी ती थोडा वेळ तिथनं बाजूला गेली, पण तोपर्यंत तिने जे काही पाहिलं होतं ते सगळं तिने मॅजिस्ट्रेटसमोर इत्थंभूतरित्या शपथेवर सांगितलं आणि अकॉर्डिंगली म्हणजेच तो साक्षी पुरावा सगळा विचारात घेऊन, तसंच सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स ज्या ज्या ठिकाणी भिंतीवरती फर्निचरमध्ये कुठे DNA सापडले दोघांचे त्याच्यावरून सगळं कन्क्ल्युजन काढून त्या मॅजिस्ट्रेटनी एक निकाल दिला, जो ऐतिहासिक निकाल म्हणून आज भारतभर चर्चा होती आहे. ॲट ए टाईम 9 पोलीस लोकांना फाशीची शिक्षा, म्हणजे चर्चा होणारच ना. आणि तेही बऱ्याचशा पेपरमध्ये, टी व्हीवरती, बातम्यांमध्ये ज्यांना शिक्षा सुनावली आहे त्याच्यातील काही लोक, त्यांच्या चेहऱ्यावर एक छद्मी हास्य दिसतं आहे. जणू काही त्या हास्याद्वारे ते सांगतायत ही काही लढाई इथंच संपली नाही, वी विल ॲप्रोच टू सुप्रीम कोर्ट, असंच त्या हास्यातनं ध्वनित होतं आहे. म्हणजे इतका निगरगट्टपणा. थोडक्यात हे धास्तावलेले आरोपी नाही आहेत, त्यांना अजूनही वाटतं आहे की सुप्रीम कोर्ट त्यांना सोडू शकेल. पण जेव्हा हा रेवतीचा जबाब तो कन्सिडर होऊन जेव्हा ही इतकी रेअर म्हणून शिक्षा दिली जाते आहे, तेव्हा मला तरी वाटतं की हे जजमेंट फिरणार नाही असंच सगळी संभावना आहे. तरीसुद्धा हे हसणारी जी निर्लज्जपणा दाखवत आहेत, म्हणजे हे ऑफिसर लोक कुठल्या रसातळाला गेलेत हेच दर्शवतं आहे. त्या रेवतीताईंना कडक सॅल्यूट करायचा म्हणूनच मी हा व्हिडिओ केला आहे. अशा या वर्दीमध्ये असलेल्या काही प्रामाणिक लोकांमुळंच त्या वर्दीची किंमत अजून टिकून आहे, असंही एक अभिनंदनपर वाक्य मला त्या रेवतीताईंसाठी वापरावंसं वाटतं आहे. रेवतीताईंना कोणत्याही पद्धतीने अडचणीत आणलं नाही पाहिजे कुणीही, याच्यासाठी प्रशासनाने कटिबद्धता पाळली पाहिजे. त्यांना ठिकठिकाणी योग्य तो त्यांच्या कुटुंबाला सिक्युरिटी दिली पाहिजे. त्यांचं संरक्षण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं रेवतीला जर तुम्ही व्यवस्थित संरक्षित केलं तर असे अनंत खटले पडून आहेत ज्याच्यामध्ये पोलीस लोकच साक्ष देण्यास तयार आहेत. ज्यांना अजूनही त्यांच्या जॉबची गॅरंटी वाटत नाही आहे, त्यांच्या जीवाचं भलं बरं होईल म्हणून ते गप्प आहेत, असे काही पोलीस लोक अशा अनंत खटल्यामध्ये पुढं यायला तयार आहेत, जे आज कॉन्स्टेबल आहेत, हेड कॉन्स्टेबल आहेत, कुठल्या खालच्या पदावर आहेत, पण जे अशा अनेक घटनांचे साक्षीदार आहेत, ज्यांची तोंडं आज दाबली गेली आहेत, ज्यांना धमकावलं गेलं आहे, असे बाकीचे खटलेसुद्धा आता हळूहळू वर यायला लागतील असं चित्र या पोलीस डिपार्टमेंटमध्ये निर्माण झालं आहे. रेवतीताईंच्या या धारिष्ट्याला, या धैर्याला पुन्हा एकदा सलाम करतो मी आणि त्यांचं आयुष्य अतिशय सुरळीत जावो याच सदिच्छा व्यक्त करतो. त्यांच्या जीवाला जर धोका होणार असेल तर ती जिम्मेदारी, ती जबाबदारी संपूर्णपणे प्रशासकीय यंत्रणांची आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही कसूर झाली नाही पाहिजे, एवढंच विनंती मी हात जोडून करीन. जे लोक पॉझिटिव्हली या रेवतीकडं पाहत आहेत त्या लोकांनी तिचं रक्षण करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि अर्थातच पुढच्या स्टेज मागचा शहाणा, डिपार्टमेंटमध्ये अशा काही प्रवृत्ती ज्या असतील काही लोकांच्या मनामध्ये, तर त्या प्रवृत्तींमध्ये बदल नक्कीच घडला पाहिजे. टॉर्चर अप टू सर्टन लिमिट हे एक्सपेक्टेड असतं, मॅजिस्ट्रेट लोकांनासुद्धा माहीत असतं, कारण काही निगरगट्ट आरोपी कबूल होतच नसतात कोणत्याही गोष्टीला. देशद्रोह्यांच्या बाबतीत पण हे पाऊल उचलावं लागतं. आत्ताच एक अमेरिकेचा गुप्तहेर सापडला आहे, त्याला वाटलं आपल्याकडं चौकशी खूप साध्या पद्धतीने होईल वगैरे, परंतु त्याचं स्वागत वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. जेव्हा हा एखाद्या राष्ट्राचा गुप्तहेर सापडतो अशा पद्धतीने, तेव्हा त्याचं स्वागत खूप वेगळ्या पद्धतीने होतं. आपले गुप्तहेर तुकडे तुकडे होऊन मेलेत पाकिस्तानला सापडल्यावर, याची उदाहरणं आहेत. त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे.
संभाजी महाराजांना केलेला टॉर्चरसुद्धा शर्मेने मान खाली घालावा इतका टॉर्चर आपल्या एका गुप्तहेराला झाला आहे. त्याच्यावर माझा एक व्हिडिओ आहे, माझ्या चॅनलवर पाहू शकता आपण, शौर्य गाथा या सेगमेंटमध्ये. पण वर्दीतला हा रेवतीच्या मनातला प्रामाणिकपणा तिने खरोखर सिद्ध केलं की रेवती ही नावाप्रमाणेच प्रॉस्पेरिटी याचं वर्णन करणारा हा रेवती हा शब्द आहे. त्यातून बलरामाची बायको म्हणजेच श्रीकृष्णाच्या कुटुंबातली ही रेवती, तिने आजच्या या कलियुगातसुद्धा ती रेवती अजून जिवंत आहे हेच थोडंफार सिद्ध केलं आहे. आणि हे आपल्याला मिळालेलं पौराणिक ह्याचं नाव ते सार्थ करून ती एक चांगलं जीवन जगणारी कॉन्स्टेबल आहे हे तिने सिद्ध केलं आहे. वर्दीतली खरी माणुसकी ही अशा पद्धतीने जेव्हा बाहेर येते तेव्हा तिथं आपण नतमस्तक होण्याशिवाय आपल्यापुढं पर्याय नसतो. पुन्हा एकदा रेवतीताईंना लाख लाख शुभेच्छा. या व्हिडिओत इथंच थांबतो.